यांच्याकडे अर्थ खातं राहणार अशी सूत्रांची माहिती आहे। देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खातं तर शिंदेंकडे नगरविकास खातं राहणार अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडे। विनायक, भाजपचे निरीक्षक येतील, पुढच्या 48 तासामध्ये निर्णय होईल नेता निवडीचा अशी माहिती मिळते आणि खाती जी आहेत त्याचं देखील वाटप झालंय असंही कळतं। निखिला बरोबर आहे। एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राजीनामा जो आहे तो मुख्यमंत्री पदाचा दिला आणि त्यानंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा माहितीचा कोण असेल याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। जी माहिती सूत्रांकडून येते त्या माहितीनुसार पुढील 48 तासात ही सगळी प्रक्रिया जी आहे ती भाजप करणार आहे। 29 तारखेला आमदारांची बैठक जी आहे ती बोलवण्यात येईल आणि निरीक्षक जे आहे ते केंद्रातून येतील आणि हे निरीक्षकांच्या समोर आमदारांची बैठक होईल आणि नेता निवड जो आहे तो केला जाईल। जी माहिती मिळते त्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर जवळपास निश्चिती जी आहे ती झाल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळते। तर दुसरीकडे खाते वाटपामध्ये जी प्रमुख खाती आहेत त्यांची वाटप सुद्धा झाल्याचं ही माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। गृह खातं फडणवीसांकडे राहील, अर्थ खातं अजितदादांकडे, तर नगर विकास खातं जे आहे ते एकनाथ शिंदे यांच्याकडे राहणार असल्याची माहिती सध्या मिळते। हे निरीक्षक जे आहे ते येतील आणि सगळी प्रक्रिया जी आहे ती करतील। भाजपमधला संपूर्ण नियमावली जर पाहिली तर ज्या ज्या राज्यामध्ये भाजपला यश मिळतं त्या ठिकाणी केंद्रातून दिल्लीतून निरीक्षक जे आहे ते पाठवले जातात आणि मग आमदारांची बैठक होते। आमदारांची बैठक झाल्यानंतर नेत्याची निवड होते। नेत्याची निवड झाल्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाते। ही सगळी प्रक्रिया जी आहे ती आता पुढील 48 तास होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। निखिला, विनायक, निकाल लागून 3 दिवस झालेले आहेत, भाजप बहुमतामध्ये आहे, चर्चाही सुरू आहे की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील। अशा वेळेला आणखी हा विलंब का लागतोय?